श्री स्वामी समर्थ स्वामी आहे ते चॅनलवर आपले स्वागत आहे। 30 डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे। अमावस्येच्या दिवशी आपण एक उपाय करत असतो। आपल्या घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी तसेच पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो। असाच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। हा उपाय कोणता हे पाहण्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। सोमवती अमावस्येला स्नान दान आणि प्रार्थना केल्याने विशेष लाभ मिळतात। पितरांच्या शांतीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी पाळल्या जाणाऱ्या व्रताचे खूप महत्त्व आहे। या दिवशी तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होता। यावेळी डिसेंबर मध्ये सोमवती अमावस्येला गंगेत स्नान केल्याने भगवान आशुतोषकडून अपार आशीर्वाद मिळेल, कारण या वर्षीची पौष अमावस्या सोमवारी येते। या दिवशी घरात दिवे लावल्याने महत्त्वपूर्ण फायदे होतात। सोमवती अमावस्येला दिवा लावण्याचे खूप महत्त्व आहे। या दिवशी दिवा लावल्याने देवतांचा आशीर्वाद मिळतोच, पण पितरही प्रसन्न होतात। हे घरात सुख समृद्धी कल्याण आणते व दुःख दारिद्र्य नकारात्मकता दूर करते आणि घरात देवी लक्ष्मीची उपस्थिती सुनिश्चित करते। तर सोमवती अमावस्येला तुम्हाला दिवा लावायचा आहे, तो कुठे लावायचा आहे ते सांगणार आहे। तुम्हाला सोमवती अमावस्येला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे। दक्षिण दिशा यमाचे क्षेत्र मानले जाते। सोमवती अमावस्येला पितरांसाठी घराबाहेर दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो। जर मोहरीचं तेल नसेल, तुमच्या घरात जे कोणतं तेल असेल ते तेल घेऊन हा दिवा लावायचा आहे। मोहरीचं तेल असेल तर अति उत्तम। या दिवशी प्रदोष काळात पूर्वज आपल्या राज्यात परत येतात आणि दिव्याचा प्रकाश त्यांना त्यांच्या मार्गावर मार्गदर्शन करत असतो। म्हणून पितरांना त्यांचा मार्ग सुखकर हो, त्यांना त्यांच्या वाटचालीमध्ये सतत प्रकाश राहावा म्हणून तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे। याने पितर प्रसन्न होऊन आपल्याला चांगला आशीर्वाद देतात। दुसरा दिवा तुम्हाला देवी लक्ष्मीसाठी लावायचा आहे। घराचा ईशान्य जो कोपरा असतो, फक्त बेडरूम सोडून तुम्ही हॉलमध्ये किचनमध्ये कुठेही लावू शकता। घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवतांचा निवास आहे असे मानले जाते। सोमवती अमावस्येला ईशान्य कोपऱ्यात दिवा लावल्याने देवी लक्ष्मी घरात आकर्षित होते, संपत्ती आणि विपुलतेचे आशीर्वाद देते। तिसरा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे। अमावस्येला पिंपळाच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा। यामुळे पितरांचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि पितरांनाही प्रसन्नता मिळते। चौथा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजा जो असतो तिथे लावायचा आहे। सोमवती अमावस्येला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावायचे आहे आणि पाण्याचे भांडे ठेवा। हे सूर्यास्तानंतर तुम्हाला करायचं आहे। असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी कल्याण येते। तर असे उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, घरातील कटकटी नष्ट होतात, घरामध्ये आनंदी वातावरण राहते, सुख समृद्धी आणि सतत या देवांच्या प्रकाशाप्रमाणे आपल्या घरात प्रकाश राहतो। दिव्याचा प्रकाश जसा लखलख करतो त्याचप्रमाणे आपल्या घरात सुद्धा सतत आनंदाचं वातावरण राहतं। यामुळे अमावस्ये दिवशी हे उपाय करायला कोणीही विसरू नये।